यांचे लढे पुरवल्यानंतर विद्यार्थी फार पारंगत झाला. घरच्या ट्यूबलाइट्स, पंखे, बंगले, मोटारी हा श्राप आहे विद्यार्थ्याला. भगवंतानी दिलेला श्राप आहे. त्याला पाहिजे साधी चटई. म्हणून आपले बॉस शेखर चटईवरच झोपतात पहिल्यापासून आजही, किंवा साधी सतरंजी. उशी नाही आणि खुर्ची स्टूल असतं, पाठ देखील नाही लावायची. स्वतःचं ताट स्वतः धुतात, काही खातील. बायोमेडिकल इंजिनिअरिंगचे डॉक्टरेट करत असताना हॉटेल चालत नाही म्हणून कधी शेंगदाणे पोळ्या न्यायच्या आणि त्याच्यावर ते गरम करायच्या आणि त्याच खायच्या. कधी दुधात, कधी एखादी भाजी करायची, नाही जमलं तर नुसती खायची दुधाबरोबर. इंद्रियांचे लाड केले, मुलगा आणि मुलगी संपली म्हणून समजा. कारण ती साधना आहे. विषयांचे लाड जितके तोडता येतील तितके दिव्यत्व प्रगट आहे. भोग तुटले पाहिजे, वासना तुटली पाहिजे, कामना तुटली पाहिजे, तरच दैवी तेज प्रगट आहे. म्हणून कोणत्याही जाणत्या मनुष्याने इंद्रिये, मनबुद्धी, प्राण याचे कौतुकाने देखील लाड करू नयेत. कौतुकाने सहज मुलगा घरी आला म्हणून तो मोंडे म्हणतो, मी दिवाळीला देखील घरी गेलो नाही, पाडव्यालाही मी घरी गेलो नाही येत. आणि आम्हालाही सुट्ट्या माहीत नाहीत. आजी रडायची, खूप प्रेम होतं आजीचं. अरे सुट्टीत 8 दिवस तर राहा रे. नाही म्हणलं. 15 दिवसाची सुट्टी लागली की बाप्पासाहेबाच्या तिकडे नक्षत्रवाडी किंवा आळंदी. महिन्याची लागली आळंदी. नाही म्हणलं, मला काहीतरी होऊ दे. तू केव्हा राहणार आमच्याकडे? फोन नसायचे, फोन नाही. पण नाही, तिचे अश्रू रडताना दिसत असतानाही मोह आवरून आम्ही बाप्पासाहेबांकडे असायचो. नाही, सुट्ट्या माहीत नाही. आताची पोरं जशी राहतात ना, टुनुक टुनुक टुनुक, तसं नाही, काही नाही. नाही, ते मिळालं नसतं वैभव. म्हणून कौतुकाने देखील याचे लाड करता कामा नये इंद्रियांची. म्हणून हुशार माणसं, भगवान कृष्ण सांगतात, इंद्रियांचे लाड सहज कौतुकाने देखील करू देत नाही. हा गा स्पर्शेशी खेळा येईल, का व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल, सांगे हलाहल जिरेल, शेवलिया काही. बापरे, इथे भगवान कृष्ण आणि माऊली दिसतात. हा गा स्पर्शेशी खेळो येईल. अरे सापाशी खेळता येईल का? इंद्रियांना लळा देणं म्हणजे सापाशी खेळायला लावणं आहे. त्याला तो दंश करणार. खूप पिक्चर पाहणं ठीक आहे, त्याला वीट येऊ द्या. एक आहे पद्धत, त्याला वीट येऊन सोड म्हणावं, देऊन त्याचा त्याग झाला पाहिजे. एक प्रथा आहे. नुसते दमनही करायचं नाही. खाय, खूप खाऊ वाटतं का, खाय सारखं, उलटी होईपर्यंत खा, खाऊन घे एकदा. पण साधनेमध्ये भंग होता कामा नये. हा गा स्पर्शेशी खेळा येईल, सर्पाशी खेळल्यासारखं आहे. विषय जर इंद्रियांना सहज कौतुक, खाऊ द्या खाऊ द्या खाऊ द्या, काय हरकत आहे, आज 4 पोळ्या खायला, खाऊ द्या, एके दिवशी तर खातोय. आई मला तिथं काही मिळत नाही, खाऊ दे ग, खाय. म्हणून आपल्या काल एक साधिका म्हणाल्या, त्याचं वाक्य तुमच्या लक्षात नसेल, माझ्या लक्षात आहे. रविवारी नवऱ्याचं तर निमित्त आहे, पण पोरं घरी येतात हे दुसरं निमित्त आहे.
कारण पोरांच्या इंद्रियांचे लाड आणि लळे कौतुक करायचंय, त्याला सर्पाशी खेळायला व्हायचं. सापाशी खेळता येईल का, किंवा वाघाचा सहवास शेवटाला जाईल का, तो खाऊन टाकणार. आणि हे इंद्रिय आणि हे विषय ह्या पोराची सगळी शक्ती खतम करणार. का पोरं अभ्यास करत नाही सांगा? विषयासक्त आहे म्हणूनच ना, विषयात आसक्ती आहे म्हणूनच ना. कारण शोधा. वाघाच्या सहवासात शेवटला जाईल का, अथवा हलाहल विष सेवन केले तर ते शरीरात जिरेल काय सांग बरे. अरे यांना विषयांचा विषासारखे ते विषय आहेत, ते दिले तर हलाल ते पचवतील का, त्यांचा राख रांगोळी होणार त्या पोरांची, त्या विद्यार्थ्यांची, त्या साधकांची. सगळ्यांसाठी सांगितलं. देखे खेळता अग्नी लागला, मग तोण सावरे जैसा उधवला, तैसा इंद्रिया लळा दिदला भला नोहे. हे पहा, मुद्दाम जरी नाही तरी सहज खोलीत खेळत असताना जरी कोठे ठिणगी पडून आग लागली आणि मग जर ती भडकली तर ती जशी आवरत नाही, तसे मौजेने इंद्रियाचे लाड पुरवले तर विषयांची गोडी वाढत जाते, ती चांगली नाही, चटक लागते. एकदा दारू पिली पोरांनी, आता तर काय सगळं अनकंट्रोल डान्स आहे पोरांचा आणि पोरींचा. मोठमोठ्या शहरात तर फार भयंकर झालंय, सगळं अनकंट्रोल चाललंय. तर न त्याच्याविषयी बोललेलं बरं. बुद्धी योगाला न शक्ती संचारित कर्मयोगालाही भयंकर धोका आहे. कारण हे बीजगुणी सामर्थ्य विषयाशी जोडून जर ठेवले तर विषय चटक भयंकर वाढविते. तुमची आत्मचेतना जागी आहे, जर विषयाला तुम्ही जास्त धरून राहिले तुमची चटक जास्त वाढवी. चांगल्या गोष्टी नाही वाढवणार, वाईटही वाढवी. 20 गुणी सामर्थ्य विषयाशी जोडून ठेवले तर विषय चटक भयंकर वाढविते. आत्म्याशी जोडून लवकर उत्कर्ष करते व आत्म्याशी जोडून व्यवहार केला तर निर्विषयी निष्पाप प्रपंच होणे परम कल्याण हळूपण येतेच. देखे खेळता अग्नी लागला, हे पहा, मुद्दाम जरी नाही, सहज खोलीत खेळत असताना जर कोठे ठिणगी पडून आग लागली आणि मग जर ती भडकली तर ती जशी आवरत नाही, तसे मौजेने इंद्रियाचे लाड पुरवले तर विषयांची गोडी वाढत जाते. ही गोष्ट चांगली नाही, त्याला चटक लागते, त्याला हौस लागते. मग आई हे दे, आई ते दे, आई ते दे, आज हे दे, आज ते दे, आज ते दे, संपला अभ्यास. एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना, का नाना भोग रचना मिळवावी. भगवान कृष्ण सांगतायत, अर्जुना खरे पाहताय शरीर अतेंद्रिय प्रकृतीच्या गुणाच्या स्वाधीन जर आहे तर त्याच्याकरिता नाना प्रकारचे विषय भोग मिळवण्याची खटपट का करावी. हे शरीर कशाकरता दिलंय? अतेंद्रिय भोग, आत्म तेजाचा ठेवा, परमात्म्याची पावर मिळवण्याकरिता, परमात्म्याचं अमृतपान करण्याकरिता हे शरीर मिळालेलं आहे. मग याला विषयात का तुम्ही लावतायत? त्याचा अर्थ असा नाही की शरीर आपलं होरपळून टाकावं. जे जैन साधूंनी समजून सध्या सुरू केलंय, शरीर सगळं खराब करून टाकायचं. त्यामुळे आसक्ती नाही हे दाखवण्याचा हा प्रयोग नाहीये. अरे शरीरामध्ये भगवंत प्रगटणार आहे, भोग घ्या पण आसक्ती ठेवून घेऊ नका, एवढाच अर्थ आहे. कोण म्हणतं भोग घेऊ नका? कोण म्हणतं स्वाद घेऊ नका? पण केवळ विषयातच त्याला गुरफटून ठेवणं विद्यार्थ्यांनी, साधकांनी, हे चांगलं नाही. आणि आत्मतेजाला बाजूला साधणं, साधना होत नाही बा असं खाल्ल्यानंतर,
का साधक साधना करत नाही, का भक्त साधना करत नाही? त्याचं एकमेव कारण, आम्ही इंद्रियांना भोग विषयात लळे देऊन गुंतवलेलं आहे आणि पाठ फिरवलेली आहे त्याच्याकडे. वेळ नाही वगैरे सगळं ढोंग आहे, सगळं ढोंग आहे. आम्हाला विषयांचा लळा लागलाय, खाण्याचा मोह सुटत नाही. म्हणून पराधीन शरीर आहे, कशाकरता भोग देऊन त्याला हे करतायत? डॉक्टरांना म्हणतात खाऊन मरू द्या डॉक्टर, खाऊन मरू द्या. आपण सायास करुणी बहुते, सकळी समृद्धी जाते, उद्वास्तया देहाते, प्रतिपाळावे का? टिपा. आत्म्याशी जोडून न केलेला अविज्ञानी व्यवहार राग द्वेषात्मक आग वाढविण्यास कारण होतो. हा योग विरुद्ध घोर अपराध आहे, कायदा भंग आहे. असले रक्तरंगी स्वभाव रंगभंग झाल्यापासून सुधारत नसतात. रक्तभंगासाठी गुणरंग दोषातीत होण्यासाठी मनुष्य देहाची प्राप्ती आहे. आपण सायास करुणी बहुते, आपण अतिशय कष्ट करून लागणारी सर्व प्रकारची संपत्ती संपादून या कर्ममय देहाला अहोरात्र पाळावे पोसावे. काय सगळी संपत्ती आपण मिळवलेली आहे फक्त देह पुष्ट करण्याकरता का भगवंत प्रगट करण्याकरिता? हा विचार करा, असं भगवान ज्ञानेश्वर सांगतायत आणि भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला सांगतायत. कशा करता सगळा उदाबादा केलाय, सगळी संपत्ती मिळवली, कशा करता? देहपुष्ट करण्याकरिता, देहाचे लळे पुरवण्याकरिता. सर्वस्वे शिनोणी येथे अर्जवावी संपत्ती जाते, तेने स्वधर्म सांडून देहाते पोखावे काही. सर्वस्वे शिनोणी येथे, या मर्क्या भूमीवर रक्तमन बुद्धी अहंकार व प्राणवीर्य सर्व प्रकारे झिजवून सर्व प्रकारची संपत्ती आत्मधर्माला सोडून संपादावी आणि त्या संपत्तीने केवळ देहात्मच पोसावे काय. सर्वस्वे शिनोणी येथे, जग आटापिट्टा करते रात्र आणि दिवस फक्त पैसा मिळवण्याकरिता, संपत्ती मिळवते. आणि काय करतात? फक्त देहपुष्ट करतात. देहाला आराम, देहाला खाऊन पिऊन तगडं करायचं, बास, बाकी कुछ नाही. मग हे तव पाच मिळावा, शेखी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी केले का गिवसावा शीना पुला. आत्म्याला सोडून बहिर्मुख विषयांनी पोसलेले पंचतत्वाचे शरीर जेव्हा शेवटी प्राण निघून गेल्यावर पंचभूतात मिळून जाईल, तेव्हा आपण आयुष्यभर केलेले श्रम कोठे शोधावेत? एवढा मोठा पसारा संपत्तीचा डोलारा निर्माण केल्यानंतर देह पोसण्यात, देह सुखी ठेवण्यात आपण नष्ट केला, आयुष्याचा एक एक क्षण नष्ट केला. आणि ज्यावेळेस हा देह पंचतत्वात विलीन जाईल, याची राख होईल, त्यावेळेस कुठे शोधतात की माझे श्रम कसे कसे वाया गेले? आयुष्याचे 70 वर्ष मी संपत्ती मिळवण्यात घालवले आणि ह्या देहपुष्ट आणि सुखी ठेवण्यात घालवले. त्या देहाची माती झाली, त्यावेळेस कुठे शोधतात? काय सुंदर वाक्य आहे की मी केलेले श्रम कोठे वाया गेले, कसे शोधाल आणि कुठे शोधाल? कारण तुम्ही असणार, हा देह जाईल पण तुम्ही असणार. आणि मग रडाल. म्हणून केवळ देह भरण, ते जाणे उघडी नागवन.
या लागी येथ अंतःकरण ध्येया वेणा. म्हणून हे केवळ उच्च ध्येय रहित शरीर पोषणात आयुष्य घालविणे म्हणजे उघड नागवणूक आहे. म्हणून हे केवळ देह भरण, खाएंगे सोएंगे, खाना सोना खाना सोना, और संपत्ती सगळी या शरीरावर लुटून द्यायची. दाग दागिने कपडे आणि खाणं, बस. मोठ्या गाड्या, शरीर सुखी व्हावं, मोठमोठे सोफे बंगले कुठे शोधाल. ही उघडी नागवणूक आहे. आयुष्याचे सगळे श्रम विनाकारण वाया चालले. कारण आतल्या 3 देहाचा हिशोब नाहीये, वरच्या देहाचाच आपण हिशोब करतोय. आतल्या 3 देहाचा हिशोब नाहीये असे समज. याकरिता त्यात तू आपले मनबुद्धी अहंकार प्राण गुंतवू नकोस. अर्जुना, पहिल्यांदाच भगवान सांगतायत, तू मात्र गुंतवू नकोस. आणि माझ्या मताची अवहेलना करू नकोस. म्हातारपणात अध्यात्म करावं असं म्हणणाऱ्यानंतर टोलाच या, काही उपयोग नाही. म्हातारपण येईल का, मी पहिल्यांदा विचारत असतो. एक भाषण द्यायला गेलो, एक बाई म्हणाली की आम्हाला वाटतं हे अध्यात्म म्हातारपणात करावं. बाई, तुमचे चरण कुठे आहेत म्हणलं, पाया पडायचं. म्हणले का? कारण मला वाटतं मी रात्रीतूनही जाऊ शकतो, आताही जाऊ शकतो. तुम्हाला म्हातारपण येणार हे काय कमी आहे? भविष्य, तुम्ही तर भविष्य व्यक्त आहात. अरे येईल का म्हातारपण? माहिती आहे, रात्रीतूनही फुगा फुटू शकतो. 34 श्लोक 3रा अध्याय. इंद्रियेन्द्रियेशार्थे रागद्वेषौ व्यवस्थितो तयोर्नवशमागच्छेत्तो यस्य परिपंथिनो. प्रत्येक इंद्रियाच्या शब्दादी विषयात राग द्वेष अवश्य होणारे आहेत.